मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी एक अपघाताची आहे। उस्मानाबाद इथं औरंगाबाद सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सिलेंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकनं अचानक पेट घेतलाय। ट्रकमधील अनेक सिलेंडरचे स्फोट होत आहेत। या स्फोटानंतर तामलवाडी गावात भीतीचं वातावरण आहे। हे सगळं गाव रिकामं करण्यात आलेलं आहे। दोन्हीकडील वाहतूक सध्या थांबवण्यात आली असून पोलीस घटनास्थळी दाखल झालेत। अजून इथं जीवितहानी झाली नाही अशी प्राथमिक माहिती समोर येते, पण हा अपघात अत्यंत भीषण आहे। बालाजी निरपळ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। बालाजी, आत्ताची परिस्थिती नेमकी कशी आहे? कोणी जर बघितलं विलास सर, आता जी माहिती घेतली त्या माहितीनुसार की जीवितहानी जी आहे ती कुठल्याही पद्धतीची तिथे झालेली नाहीये। संध्याकाळी 6:30 वाजताच्या दरम्यानचा हा जो HP जो सिलेंडर घेऊन जाणारा ट्रक होता तो गावात जवळ आला आणि त्या गावाजवळ आल्यानंतर ड्रायव्हरचा जो गाडी चालक आहे त्याच्या लक्षात आलं की आपल्या गाडीतनं थोडं महाग काहीतरी पेट घेतलाय। त्यानंतर तो तात्काळ खाली उतरला व तात्काळ घेऊन तो घागर घेऊन पाणी त्याच्यावरती मारायचा प्रयत्न केला, मात्र त्याच्या लक्षात आलं की आग विझत नाहीये। तेव्हा त्यानं जोरात ओरडाओरड सुरू केली। त्याच्यामध्ये आग जी आहे ती वाढत गेली व गॅस सिलेंडरचे स्फोट जे आहे ते मोठ्या प्रमाणात सुरू राहिले। सुदैवानं हा जो घटना जी आहे ती सोलापूर औरंगाबाद उस्मानाबादच्या सीमावर्ती भागावरती तामलवाडी जे गाव आहे त्या गावाच्या नजदीक झालेली आहे। गावाला जाण्यासाठी जो महामार्गावरून ब्रिज केलेला आहे त्या ब्रिजच्या काही अंतरावरती पुढे जाऊन अर्धा किलोमीटरच्या अंतरावरती गावाच्या बाहेर जाऊन ह्या गाडीने पेट घेतला। त्याच्यामुळं जी जीवितहानी जी आहे ती कुठला इजा या स्फोटामुळे झालेली नाहीये आणि तात्काळ गावकऱ्यांच्या लक्षात आलं, गावकरी असतील किंवा पोलीस असतील, पोलिसांनी तात्काळ गावकऱ्यांना जे आहे ते सुरक्षित स्थळी हलवलेलं आहे। दोन्हीकडली जी वाहतूक आहे ती आता बंद ठेवण्यात आलेली आहे। आताची जी माहिती मिळते आहे अग्निशमन दलाच्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्या आता आग विझवण्याचं काम करतायत आणि पोलिसांशी जेव्हा बोलणं झालं तेव्हा कुठलीही जीवितहानी आता झालेली नाहीये। जी घटना होती ती पूर्व परिस्थिती जी होती सगळी नियंत्रणात पोलिसांच्या आलेल्या जे स्फोट आहे ते स्फोट सुरू जरी असले तरी आता ते सिलेंडरच्या टाक्याचं जे आहे ते आग विझवण्याचं जे काम आहे ते पोलीस आणि अग्निशमन दल हे आता करत आहे। त्यामुळे कुठेतरी धोक्याची जी घंटा होती ती आता कुठेतरी टळली असंच म्हणावं लागेल असं। धन्यवाद बालाजी, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। या संदर्भातले अपडेट्स आम्ही तुमच्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू। वळूयात पुढच्या बातमीकडे। पती पत्नीच्या वादात चिमुकल्याचा बळी गेलेला आहे आणि पित्यानंच चिमुकल्याचा डोक्यात बॅट घालून त्याची हत्या केल्याचं नाशिकमध्ये समोर आलेलं आहे। आरोपी भीमराव खंडारे पोलिसांच्या ताब्यात आहे। अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक अशी ही घटना म्हणायला हवी। पती पत्नीचा वाद झाला आणि या दोघांच्या वादामध्ये चिमुकल्याचा जीव गेलेला आहे। आरोपी भीमराव खंडारे याला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। हे नेमकं कशावरून झालं, काय नेमका वाद होता आणि यात मुलाचा कुठलाही दोष नसताना त्याच्यावर राग का काढला गेला हे पाहणं महत्त्वाचं आहे। लक्ष्मण घाटवळ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। लक्ष्मण, काय अपडेट्स आहेत याच्याबद्दलचे आणि काय नेमकं कारण होतं? नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हा प्रकार आहे। खरजूलमळा या ठिकाणी हे कुटुंब जे आहे ते या ठिकाणी राहत होतं। मात्र यांच्या पती पत्नीमध्ये गेल्या काही वर्षांपासून वाद होते। हे कुटुंब नुकतंच नाशिकमध्ये मजुरीसाठी जे आहे ते आलेलं होतं। मात्र 2-3 दिवसांपूर्वी ह्या कुटुंबातील ह्या दोघा पती पत्नीमध्ये जोरदार असं भांडण झालं। खरं तर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे चारित्र्याच्या संशयावरून या पती पत्नीमध्ये वाद होता आणि त्या वादाचं पुनर्वसन जे आहे ते 4 दिवसांपूर्वी हाणामारी झालं आणि ही हाणामारी सुरू असताना त्या पतीने जे आहे त्याच्या पत्नीला बॅटच्या साहाय्याने मारहाण केली आणि मारहाण करत असताना आर्यन खंडारे नावाचा हा 5 वर्षाचा चिमुकला जो आहे तो जोरदार रडत होता आणि त्याच्या वडिलांना त्याचाही राग आला म्हणून त्याच्या वडिलांनी त्याच्याही डोक्यात आणि पाठीवर जोरदार बॅटीने मारहाण केली आणि या मारहाणीत आर्यन खंडारे या 5 वर्षाच्या चिमुकल्याचा जो आहे तो दुर्दैवानं मृत्यू झालेला आहे। दरम्यान या प्रकरणी नाशिकच्या उपनगर पोलिसांनी भीमराव खंडारे असं या संशयित आरोपीचं नाव आहे ज्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे, अटक केलेली आहे आणि अधिक तपास जो आहे तो आता उपनगर पोलीस करत आहे। त्यात जी महिला होती त्या मुलाची आई होती ती देखील या मारहाणीमध्ये जखमी आहे। तिच्यावर देखील उपचार जे आहे ते नाशिकच्या एका खासगी रुग्णालयात करण्यात येत आहे। एकूणच आई वडिलांच्या भांडणामध्ये या मुलाचा नाहक बळी गेल्यानं संपूर्ण नाशिक शहर आणि परिसरात धन्यवाद, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर